कारण का तर ही महाराष्ट्राची जी माती आहे ती पवित्र आहे, पावन आहे. धन्य ही भारतवर्षी, धन्य यस्य परंपरा, भारतीय जनधन्य, धन्य यस्य संस्कृती. नाही का, अशी पवित्र या ठिकाणी भारतभूमी. वास्तविक जर बघायला गेलं तर पवित्र ते कुठं, पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. आणि या महाराष्ट्राच्या या पवित्र अशा मातीमध्ये अनेक साधू संत मात्र या ठिकाणी होऊन गेले. अनेक साधू संतांचे या ठिकाणी अवतार कार्य झाला आणि या जगाच्या कल्याणाकरिता वास्तविक जर बघायला गेलं तर माझे ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, नाथबाबा असतील, नामदेवराय असतील, संत जनाबाई असतील, संत मीराबाई असतील, संत मुक्ताबाई असतील. नाही का, असे अनेक साधू संत या ठिकाणी होऊन गेले आणि तुम्हाला आपल्याला आपला हिताचा मार्ग दाखवून गेले. विठ्ठल वास्तविक जर बघायला गेलं तर अभंग आहे नाथ महाराजांचा. आणि विचार जर करायला गेले या ठिकाणी तर नाथ महाराजांनी अनेक भारुडांची रचना केली, अनेक अभंगांची रचना केली, रामायण या ग्रंथाची रचना केली, रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाची रचना केली, ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं, पोट अभंगांसारखे अभंग त्या ठिकाणी आपल्या पुढे मांडले. विचार जर करायला गेलं माय बापू तर पोट अभंग हे एवढं अवघड तत्वज्ञान आहे की ते सहजासहजी आपल्याला समजत. झोपले का काय, हा बी नाही, नाही बी नाही. तुम्हाला माझी भाषा कळते ना? हा मग बी ते नाही. हा बापू बोलत नाही तुमच्याकडं? नाही का बरं? नाही का? विचार जर करायला गेला या ठिकाणी तर नाथ महाराजांची बरेच मात्र या ठिकाणी पोट अभंगांची सुद्धा महाराजांनी रचना केली. नाही का? परत पोट अभंग हे एवढं अवघड तत्वज्ञान आहे ते सहजासहजी आपल्या डोक्यात घुसत. जीव, माया आणि ब्रह्म हे एवढं अवघड तत्वज्ञान आहे हे आपल्याला सहजासहजी समजत नाही. आणि परमार्थ करत असताना तेच आडवे आल्याशिवाय राहत. म्हणून अवघडातलं अवघड तत्वज्ञान नाथ बाबांनी आपल्या समोर अगदी सरळ सोपं करून मांडण्याचा प्रयत्न केला. किती सोपं करून मांडण्याचा प्रयत्न केला. विचार जर करायला गेलं तर आमच्या वयस्कर आजीबायांना काही वाचता येत नाही, पण जर नुसतं भारूड लावलं ना कानाजवळ भारूड तरी माना डुलल्याशिवाय राहत. किती सोपं करून सांगितलं. नाही का? येडका मदान केवळ पंचाननाने येडका मदान कसे माना डुलतात. नाही का? हे अवघडातलं अवघड तत्वज्ञान माझ्या नाथ बाबांनी आपल्या पुढे सोपं करून मांडण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही माय बापू, अगदी सामान्य जीवाला सुद्धा कळेल असं तत्वज्ञान आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. वास्तविक जर बघायला गेलं तर या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग. एवढं अवघड तत्वज्ञान नाथ
नाथबाबांनी आपल्या पुढे अगदी सोपं करून मांडण्याचा प्रयत्न केला नाही का. आणि असे असणारे नाथबाबा विचार जर करायला गेलं तर नाथबाबांचा अधिकार काही सामान्य नव्हता माई बापू. काय अधिकार होता वास्तविक जर बघायला गेलं तर भक्ती करत असताना भक्ती कशी करावी हा आदर्श म्हणजे माझे नाथबाबा आहे नाही का. विचार जर करायला गेला या ठिकाणी तर नाथबाबांची भक्ती अशी होती. नाथबाबा भक्ती अशी करत होते भगवंताची. नाथबाबा भगवंताची भक्ती करतात यात नवल नाही. नाथबाबा भगवंताची सेवा करतात यात नवल नाही. तर स्वतः भगवंत नाथबाबांची सेवा करण्यासाठी घरी आले का नाही. किती वर्ष 36 वर्ष. नाथबाबा भगवंताची भक्ती करतात यात नवल नाही. नाथबाबा भगवंताची सेवा करतात यात नवल नाही. तर स्वतः भगवंत नाथबाबांच्या घरी नाथबाबांची सेवा करण्यासाठी आले. तब्बल 36 वर्ष काय सेवा केली. द्वारकेची मूर्ती द्वारकेची काय सेवा केली माहिती. तब्बल 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी माझ्या भगवंताने सेवा केली. काय सेवा केली. द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाया श्रीखंड्या चंदन 36 वर्ष भगवंताने नाथबाबांच्या घरी पाणी भरण्याचं काम केलं. विचार जर करायला गेलं 36 वर्ष नाथबाबांच्या घरी पाणी भरलं माई बापू. आपल्या घरी फ्रीज मध्ये बाटली भरण्यासाठी सुद्धा देव येणार. कारण का आपली भक्ती अपूर्ण पडते ना. आपली भक्ती तेवढी नाही ना. विचार जर करायला गेलं तर माझा नाथबाबांचा अधिकार असा होता की ते स्वतः देवाची मात्र भक्ती करतात. स्वतः देवाची सेवा करतात यात नवल नाही. तर भगवंत स्वतः त्यांच्या घरी त्यांची सेवा करण्यासाठी आले.
अधिकार माझ्या नाथ महाराजांचा होता, अशी भक्ती माझ्या नाथ महाराजांची होती माई बापू. विचार जर करायला गेलं तर या जगाला आदर्श ठरणारी अशी भक्ती माझ्या नाथ महाराजांची होती. नाथबाबांची भक्ती भक्ती नव्हती तर ती पराकाष्ठा होती माई बापू. विचार जर करायला गेलं तर माणसाने भगवंताची भक्ती अशी केली पाहिजे, अशी केली पाहिजे, देवाची भक्ती अशी केली पाहिजे की आपण जर देवळात नाही गेलो तर भगवंताने स्वतः आपल्याला भेटण्याकरता आलं पाहिजे. अशी भक्ती तुम्ही आपण केली पाहिजे. केली पाहिजे का नको? बरं केली नाही का अशी भक्ती? कुणी केली? माझ्या सावता महाराजांनी केली. माहिती भक्ती कशी भक्ती केली? अहो, सावता महाराज मंदिरात गेले नाही तर स्वतः विटेवरचा भगवंत सावता महाराजांना भेटण्याकरता आला. अशी भक्ती माझ्या सावता महाराजांनी केली. माहिती भक्ती मग भगवंताची भक्ती करत असताना अशी भक्ती केली पाहिजे की आपण भगवंताची भक्ती करतो यात नवल नाही. आपण भगवंताचं नामचिंतन करतो, आपण भगवंताचं नामस्मरण करतो यात नवल नाही. तर स्वतः भगवंताने आपलं नामस्मरण केलं पाहिजे. केली की नाही? केलं ना महाराज? कुणी केलं? विचार जर करायला गेलं तर अशी भक्ती केली माई बापू. अगदी या जगाला भगवान श्रीकृष्णाचं प्रेम जिच्यामुळे कळालं अशी असणारी 2 अक्षरी तिचं नाव आहे. तिच्या नावाला विलांटी नाही, तिच्या नावाला उकार नाही. अशी भक्ती केली माई बापा हो तिने. ती भगवान श्रीकृष्णाची गवडण ठरली. अशी भक्ती केली. काय नाव तिचं? भगवान श्रीकृष्णाचं प्रेम या जगाला तिच्यामुळे कळालं. 2 अक्षरी तिचं नाव आहे. तिच्या नावाला विलांटी नाही, तिच्या नावाला उकार नाही. काय नाव तिचं? तिच्या नावाला फक्त 2 काने आहे आणि त्या कान्यातच कान्हा लपलाय. अशी भक्त जी होऊन गेली ती राधा. राधेने भगवान श्रीकृष्णाचं भजन केलं यात नवल नाही माई बापा हो. तर साक्षात भगवान श्रीकृष्णाची बासरी राधे राधे भजन करते अशी भक्ती केली. भगवान श्रीकृष्णाची बासरी राधे राधे म्हणते. राधा राधा करी बासुरी कृष्ण येता झाली भावरी. 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 तुझे सर्वा मला जन्माची राधा राधा करे बासुरी कृष्ण येता झाली भावरी. राधा राधा करे बासुरी कृष्ण येता झाली भावरी. राधा राधा करी बासुरी कृष्ण येता झाली भावरी. नाही का? त्या राधेने भगवान श्रीकृष्णाचं असं भजन केलं की राधा कृष्णाचं भजन करते यात नवल नाही. तर साक्षात भगवान श्रीकृष्णाची बासरी सुद्धा राधे राधे भजन करते. मग माणसाने भगवंताचं भजन असं केलं पाहिजे की आपण देवाचं भजन करतो यात नवल नाही.
आपण देवाची भक्ती करतो यात नवल नाही, आपण देवाची सेवा करतो यात नवल नाही, तर देवाने सुद्धा आपल्या घरी सेवा करण्यासाठी आलं. पण तेवढी सेवा तेवढी भक्ती मात्र आपण करणं गरजेचं आहे, नाही का. विचार जर करायला गेलं तर आपल्या भक्तीच्या बाबतीत जर विचार केला तर निव्वळ टाइमपास आहे, नाही का. निव्वळ टाइमपास, वरवर मया आणि घर नका. नगरी भाषेत जर विचार करायला गेलं तर वरवर मया आणि उपवासिनीच ग. बरं जाऊ द्या, मला खरं सांगा, आता तुम्हाला भूक आतून लागते का वरवर? आतून लागते. तहान आतून लागते का वरवर? आतून लागते. बरं सुख आतून होतं का वरवर? आतूनच होतं. दुःख आतून होतं का वरवर? हा, एखाद्या आजीबाईला विचारा तुम्ही, आजी बरं आहे ना? आजीबाई सहज म्हणून जाते. काय करते बाई? डोंगर जळत त्याला अख्खं गाव पाहत, मग आतलं जळत हे कसं कळतं? तहान आतून, भूक आतून, सुख आतून, दुःख आतून, पण भगवंताची भक्ती कशी? अंतःकरणापासून केली पाहिजे का नको? आणि अंतःकरणाने जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताची भक्ती केली, तर निश्चित भगवंत धावून आल्याशिवाय राहणार. वास्तविक जर बघायला गेला माई बापू, तर ज्या वेळेला संत मीराबाई भगवंताचं भजन करत होत्या ना, नामस्मरणामध्ये तल्लीन होत होत्या ना, विचार जर करायला गेलं तर स्वतः वडिलांनी यावं विषाचा प्याला घेऊन आणि मीरेला सांगावं, मीरा एक तर भगवंताचं भजन बंद कर, एक तर विषाचा प्याला घे. काय केलं असेल माय बापू माझ्या मीराबाईने? विषाचा प्याला स्वीकारला, पण भजन बंद केलं. त्या जागी जर तुम्ही आपण असतो, भजन बंद केलं असतं पण विष घेतलं. पण त्या संत मीराबाई होत्या माई बापू, भजन बंद केलं नाही, विषाचा प्याला स्वीकारला, पण भजन बंद केलं नाही. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली अरे गुन गाने लगी. ऐसी लागी लगन राणा ने विष दिया मानवमृत पिया, मीरा गोविंद गोपाल गाने लगी. बैठी संतों के संग अपने मोहन के रंग, मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी. वो तो गली 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 हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन, लागी रे लागी रे लागी रे लागी रे लागी रे लागी लागी. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. कशी भक्ती केली माई बापू. अहो विषाचा प्याला स्वीकारला पण भजन बंद केलं नाही माई बापू माझ्या मीराबाईने. आणि अशी भक्ती जर तुम्ही आपण केली, निश्चित भगवंत धावून आल्याशिवाय राहणार नाही. विचार जर करायला गेलं तर एकदा नामदेव राय आणि कबीर